नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण केवळबाई दत्तू माळी यांच्या शेतात आलेलो आहोत। नेमकं शेताचा वाद कशा पद्धतीनं आहे हे आपण जनतेला दाखवणार आहेत। आणि या शेताच्या वादामध्ये केवळबाई दत्तू माळी आणि त्यांचा मुलगा हे दोघंच असल्यामुळे जे गुंडगिरी करणारे लोक आहेत शेजारचे, ते कशा जीव मारण्याच्या धमक्या देतात आणि या जमिनीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न कसा करतात ते आपण केवळबाई दत्तू माळी यांच्याकडून ऐकणार आहेत। आणि आपण थेट जमीन दाखवणार आहेत। ही जमीन कुठून कुठपर्यंत आहे आणि कशा पद्धतीनं लोक शिरकावा करतात, धमकी कशी देतात आणि जमीन बळकावण्याचा प्रयत्न कसा करतात ते आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष पॉईंटला जाऊन, जमिनीत जाऊन ही जमीन दाखवणार आहेत। आपल्यासोबत आहेत केवळबाई दत्तू माळी। मावशी, चला आता बोलत ही आता ही जमीन किती आहे, कोणची आहे? 712ची जमीन आहे। बरं, ह्या 712च्या जमिनीमध्ये कशी वाटणी आहे, कसा प्रकार आहे आणि 712मध्ये किती जमीन आहे तुमची? 1 एकर 12 गुंठे। 1 हेक्टर? एकर हां, एकर 12 गुंठे। बरं। मग आता ही जी वाद चालू आहे, वाद ती कोणचा वाद आहे, कोणत्या जमीन? 688चा आहे। बरं, 688 कुठं आहे जमीन? ते आता कंपाऊंड वाल ही मारलेलं पुढाय मंदिरापासून। बरं। मग आता हे जे मंदिर आहे, मंदिर हां, ती मंदिर 712मध्ये येतं आहे ना? बांधवर आहे, म्हणजे 712च्या बांधावर आहे। 688च्या बांधवर। 688च्या बांधवर आणि 712 काय म्हणला? ही 712 जमीन ही आपली जमीन ही जमीन दाखव। ही 712ची जमीन आहे, कुठपर्यंत आहे? त्या कोपऱ्यापर्यंत ती झाड दिसतं एक तिथवर। बरं, ते झाड आहे तिथपर्यंत आहे। हे मंदिर वगैरे ते येते जिथं? मंदिर बांधवर आहे, 688च्या बांधवर। म्हणजे 712मध्ये नाही? नाही, बांधवर आहे। 688 आणि 712च्या बांधवर आहे मंदिर। हा। मग आता आपण निघालो होते, आपण आता कुणकड, आता मंदिराच्या शेजारीपासून आपण 688/3 या जमिनीमध्ये निघाला। होय आणि 688/3 ही जमीन तुमच्या नावावर आहे। होय। आता 688/3 मध्ये किती जमीन आहे तुमची? माझी 3 एकर आहे। बरं, 3 एकर आणि विकलेली 5 एकर आहे। हा म्हणजे माझी पूर्वे बाजूला माझी 3 एकर आहे। बरं। आणि पश्चिम बाजूला विकलेली 5 एकर आहे। मग पश्चिम बाजूचा आणि तुमचा आता काय संबंध आहे? नाही, विकली म्हणल्यावर? नाही। आणि 3 एकरची जमीन आहे 688/3 मध्येच आहे का नाही? त्यात तुमच्या 3 एकर जमिनीवर कोण कब्जा करायले, कोण दाब टाकायले? आता म्हणजे ही जी आहे कंपाऊंड वाल आहे का, ही आता हे कंपाऊंड वाल, ते डबा, ती पैप पडलेली, मग ही पैप पडलेली, ही डब्बा, ती रोड लगत ही सगळी आपली आहे? होय। मग ही रोड वगैरे तुम्हीच केलाय का? काय माती वगैरे टाकली? आम्हीच केलाय का प्लॉटिंग करायला का? बरं. म्हणजे ही विहीर जी आहे ना, विहीर पण आपल्याच ह्याच्यात आहे? विहीर माझीच आहे। बरं. मग वाद करणारे जे लोक आहेत ती त्या रोडच्या पलीकडे आहेत का? ह्या नाही, त्या रोडच्या पलीकड आणि ते आंब्याचं झाड दिसतंय का, त्याच्या पलीकड आहे त्यांची जमीन। म्हणजे ही तुमची आंब्याच्या जवळपास कोणाची जमीन आहे? माझी जमीन 3 एकरच का? ती 5 एकर विकलेली, 8 एकर ह्याच्यात। म्हणजे ह्या रोडच्या पलीकडली जमीन जी आहे 5 एकर निजामची, ती विकली तुम्ही निजामची आहे। आणि ही तुमची? ही माझी 3 एकर म्हणजे रोड पासून इकडे। आणि तुमचा वाद करणारे जे माणसं आहेत ती कुठे आहेत? ती पलीकडून आहे ती त्याच्या, म्हणजे त्या आंब्याच्या पलीकडे आहेत। मग त्यांचा हे तर काही संबंध नाही संबंध। आता ही रोडला जी का ती आपले ती खांब हिरवलेले दिसतात ना, लोखंडी खांब, कंपाऊंड वाल ही सगळा दिसतंय ना। आता लक्षात आलं माझ्या। मग ही 8.5 एकर जमीन आहे ती आम्ही 20 गुंठे कमलाकर बनसोड्याला विकलेली आणि 5 एकर निजामची भांडणातली म्हणजे त्यांनी घेतलेली। आणि ह्या रोड पासून अलीकड 3 एकर माझी जमीन। तर ह्या 3 एकर जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न, तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देणं, ही ह्या जमिनीसाठी आहे? त्या पुढच्या बाजूला तशी करते, रोडच्या पुढच्या, रोडच्या तोंडाला म्हणजे जमीन मोक्याची आहे म्हणून रोडच्या कडेची जमीन
हाणायचा प्रयत्न आहे त्यांचा, होय. आहे का नाही? हम्म. बर आणि बर. केवळ बाई महाग आहे म्हणते ती, पण रोड पासून नकाशाही बघितला ना तुम्ही नाकाशा सगळं. रोड पर्यंत आहे हे बरोबर. मग महाग कशी आहे, मला नाहीच कशी महाग कशी, मला रस्ता बी नाही का. हो ना हो ना हो ना हो ना. मग ती रोड पासून बर मला सांगा ही तर हा ही 488 $688 688/3 जमीन आहे. होय. आता ह्या जमिनीचा जो नंबर आहे हा तो तिकडला नंबर इकडे कसा येऊ शकतो? नाही नाही येऊ शकत नाही आहे ना. ना. म्हणजे ही जमीन तुमचीच आहे माझीच आहे. आणि तरी तुमच्यावर दबाव आणायचा प्रयत्न दबाव आहे. आणायचा आता तुमचं काय मत आहे सांगा बरं. माझी जमीन माझ्या वडिलोपार्जित आहे, सासू सासऱ्याची आहे, माझ्या सासऱ्यानं मला दिलेली आहे. माझी जमीन कुणाला नाही व्हायला जायला पाहिजे. त्यांची जमीन आहेत ना तिकडं. त्यांची जमीन किती हा? लांब आहे इथून बघा. तुम्ही नकाशा दाखवा की बघितले? बोटानं दाखवा. म्हणजे त्या ती कंपाऊंड वाल दिसतंय ना ही लोखंडी. आंब्याचं झाड हम्म. त्या आंब्याच्या झाडच्या त्याच्या पलीकडे पलीकडे आहे ती त्याने. म्हणजे हे कंपाऊंड जे मारलेले ते तुम्हीच मारलेले सगळे. आम्हीच मारलेला आहे. हा 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 हा. मग ह्या रोड ही कच्चा आहे ना, त्याच्या पलीकड ती विकलेली 5 एकर आणि ह्याच्या अलीकड मी 3 एकर. करेक्ट करेक्ट. म्हणजे निजामला विकलेली 5 एकर हा. आणि तुमची जी जमीन आहे ती 3 एकर. ही जमीन आहे 688/3 मध्ये, मधली आहे ना. होय. मग 3 मधली 5 एकर तुम्ही विकली होय. आणि 3 एकर तुमची आहे. हा. म्हणजे बरं पूर्व आता बाजूची माझी 3 एकर बरं आहे. आता तुम्ही जे त्या लोकांवर आरोप केला होता हा. मध्यंतरी होय. कुणाकुणावर केला होता? गणेश माळीनं विकलेली आणि ती घेणारी दुसरी कोण आहे त्यांची नावं मला काय माहिती, पण रजिस्ट्रीवर आहेत की नावं त्यांची. मध्ये रजिस्ट्री असणाऱ्या माणसांनी तर स्पष्ट सांगितलं की आमचा आणि ह्यांचा काही संबंध नाही. मग ती काय माझ्या रानात येऊन संबंध आता तुम्हाला संबंध आहे का नाही संबंध ते कळलं ना नसता तुम्हाला. संबंध नसताना ती येण्याचा प्रयत्न करतात. हा. आता कोण आले का तुमच्या रानात? त्या आता नाही आलं कुणी, आता पण नाही कोणी. रजिस्ट्री केली ना त्यांनी. कोणी कुणाच्या नावावर ह्या माझ्या नावाचीच रजिस्ट्री गणेश माळेनं करून दिलेली. करून दिलेली हा, आहे? ती आता म्हणजे नियमाप्रमाणे 688/3 जमीन तुमची असताना हा परस्परच रोडच्या समोरची जागा म्हणजे रोडच्या बाजूची असणारी एक जागा म्हणून त्यांनी रजिस्ट्री करून दिली. करून दिली. हा. आता ही करून देण्याचा अधिकार नाही. मग आता तुमचं काय म्हणणं आहे ते? माझी जमीन नाही माझी. आता तुम्ही नकाशा ही बरं ही सगळं कोर्टात गेला का तुम्ही? आता त्याच्यात कोर्टात गेलात का काय केलं? गणेशच गेलाय किती. गणेश गेलाय. हा. बर 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 बर. मग गणेश गेलाय, गणेशला काय म्हणलं कोर्ट? चालू आहे ती तारखेला हजरच होत नाही. हा 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 हा. बर. म्हणजे तुमच्या परस्पर ही रजिस्ट्री परस्पर, करून दिलेली आहे, होय. है का नाही? तर ती परस्पर रजिस्ट्री करून देण्याचा अधिकार त्यांचा नाही, नाही. कारण ती 688/3 मध्ये नाहीतच. हा नाहीतच. नाहीत ना. नाहीत. आता नाही तर तुमचं काय मत आहे? आता आमची जमीन आमच्याच नावावर असली पाहिजे. नवा माझी जमीन माझ्याच नावावर आहे, आहेच, 7/12 आहे. आहे. पण परस्पर जी ही जमीन परस्पर, नावावर करून दिलेली होय. आहेत हा. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं म्हणणं आहे कारवाई का? व्हावी. आणि माझी जमीन माझ्या ताब्यात द्यावी. माझ्या ताब्यात द्यावी. आणि मी खोटं बोलले नाही, बोलणार बी नाही. त्यांचा आरोप असा आहे की केवळबाईनं पैसे निजामला देऊन केवळबाई तशी करती. मी ह्या दत्ताची शपथ घेऊन सांगते, मी रुपया कोणाकडून घेतला बी नाही, घेणार बी नाही. ती माझ्याकडे आले बी नाही. ती माझी जमीन सासू सासऱ्याची आहे, मला माहिती कुठून आहे काय नाही. मला लोकांचा सपोर्ट घ्यायची दुसऱ्याची काय गरज आहे? बर बर बर. तर हे दाखवती कली जमीन. हे वैराग रोड आहे ना, ती वैराग रोडच्या जवळ असणारी पानटपरी, ती नळ्या वगैरे पडलेल्या आपणच टाकलेले आहेत. ही आपली नळ्या टाकलेल्या आहेत का? आपणच टाकलेले. मला कोणी अडविलं का नळ टाकला? नाही नाही ना. का उन्हाळ्यात टाकले. आता कब्जा तुमचाच आहे. हं. मग ही कब्जा तुमचा असताना सुद्धा परस्पर यांनी परस्पर. जमीन आता 6 तारखेला विकली. 6 तारीख किती जमीन विकली? 2 एकर विकली. 2 एकर विकलेली आहे. म्हणजे तुमच्या ह्या 3 एकर मधून 2 एकर विकली त्या पुढला भाग विकला परत. त्यानं. मग कुणाला विकली काय माहित आहे? ती नाव रजिस्ट्रीवर आहे ते. आता मला काय तेवढं बर, लक्षात बर, येत बर, नाही. बर. गणेश माळीनं विकली. गणेश मग ती अडविली तुम्ही? आडविली की. बर. आडविली, अर्ज दिला. आणि ही मला कसं माहिती झालं हं. की मी इथं पूजा करीत होते आणि गणेश माळी असाच फिरत आला. 2-3 कोण होती, ती तिकडं पलीकडच होती, माझ्या इकडं आली नव्हती. आणि गणेश माळी आलता आणि आता काय म्हणला की तुझ्या संतानला आणि तुला कोण वाचवितंय बघू. आणि आम्ही जमीन विकली, आता खरेदी दिली. मग माझ्या लक्षात आलं की म्हणलं हे मी पूजा करता करता कशाला उठो. मग पूजा झाली की मी उठले तर हे ना तसा म्हणून चाललेला होता. मग माझ्या लक्षात मग मी बघितलं की रजिस्ट्री ऑफिसला चौकशी केली, यानं जमीन कुणाची विकली. आता तुम्हाला ती पेपर दाखविला ना पहिलं त्यांनी विकलेली. मग असंच ह्यांनी काय केलं का माझं म्हणून मी रजिस्ट्री ऑफिसला चौकशी केली तर मला 6 तारखेला ती रजिस्ट्री ह्यांनी केलेली माहिती झाली. त्यांना दिला का अर्ज?
दिला की रजिस्ट्री ऑफिसला. होय. बघा त्यांची गट नंबर 688/1 आणि 2 हं, ही जमीन आहे. हं. खऱ्या नियमानं मच्छिंद्र यशवंत माळीचा मुलगा गणेश आहे ना, गणेश मच्छिंद्र माळी ह्यानं कुठली जमीन विकली पाहिजेत? 1 आणि 2 2 मधली विकली पाहिजे. मग याने काय केलंय? हा 688/3 मधली जमीन रोडच्या जवळ असणारी तुमच्या जमिनीतला माझी 3 जमिनीतला एकर तुकडा जमिनीतला तुम्हाला न माहित होता परस्पर विकलाय विकला. आणि तुम्ही आता रजिस्ट्री ऑफिसला ऑब्जेक्शन घेतलंय होय. की आमची जमीन परस्पर ह्याने होय. विकलेली आहे. आणि मी हे किती विकली? किती आहे ती? त्यानं 2 एकर विकली. बर. म्हणजे असा पूर्ण पटाच विकला ते 8 एकर मधला बर 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 पुढल्या रोडच्या बाजू. बर 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 हा. तर ही मी कशाने सावध राहते की तुम्हाला ते पेपर दाखविलाच गेल्या वर्षीचा. हा. मग हे असंच होत आहे सारखं. तेव्हा बी माझी जमीन त्यांनी पुढली विकली. बरं आता रजिस्ट्री ऑफिसचे अधिकारी काय म्हणले? रजिस्ट्री ऑफिसचे अधिकारी काही तर तलाठी मंडळ अधिकारी ह्यांना कलेक्टर ऑफिसला SP कड हे अर्ज दिलेले आहेत मी. बर 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 हा, मग मला मंडळ अधिकाऱ्यांनी बोलविलं या म्हणले 2-4 दिवसांना. बर बर मग ते विकलेल्या जमीनचे हा काय फेरफार होऊ नका म्हणून केले का तुम्ही? होय. हा त्यांची रजिस्ट्री जोडून मी अर्ज दिलेले आहे ते. बर 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 ठीक आहे ठीक आहे. त्यांची रजिस्ट्रीची नक्कल जोडून तर अर्ज बघा दिलेले कसा आहेत. प्रकार आहे. 688/1-2 या मालकानं खऱ्या नियमानं यांची जमीन 688/1-2 मध्ये आहे. पण ह्यांनी कारभार काय केला आहे? केवळबाई दत्तू माळी यांच्या 8 एकर जमीनमध्ये 8 एकर जमिनीमधले 5 एकर जमीन निजाम शेख यांना केवळबाईने विकलेले आहे. राहिली 3 एकर. या 3 एकर जमिनीमध्ये केवळबाईच्या परस्परच 2 एकर जमिनीची रजिस्ट्री केलेली आहे आणि रजिस्ट्री करून विकलेली आहे. मग इथं केवळबाईनं नियमाप्रमाणे केवळबाईची सहमती घेतली पाहिजे होती. केवळबाईच्या सही अंगठ्यानंच ही जमीन विकली पाहिजे होती. पण ही जमीन विकण्याचा अधिकार नसताना गणेश मच्छिंद्र माळी यांनी ही जमीन विकली असं आईचं म्हणणं आहे. होय, बरोबर? विकली त्यांनी गणेश मच्छिंद्र माळी. हा यांनी जमीन विकली. तर ही एक फार मोठा गुन्हा आहे. आता रजिस्ट्री ऑफिसमध्ये ही जमीन माझ्या नावावर असताना परस्पर कशी विकली याचा FIR झाला पाहिजे आणि रजिस्ट्री थांबली पाहिजे. आणि FIR म्हणजे काय तुम्ही ऑब्जेक्शन काय घेतले? फेरफार होऊ नका म्हणून. फेरफार हो तर म्हणून फेरफार रजिस्ट्रीची नक्कल जोडून मी अर्ज दिलेले आहेत. तर या 2 एकर जमिनीचं फेरफार होऊ नये अशी रजिस्ट्रीची नक्कलच जोडली त्याला. हे कसं काय होऊ शकतं आहे? माझी जमीन परस्पर माझा सही अंगठा न घेता माझी सहमती न घेता परस्पर कशी काय विकली? फार मोठा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न जर नाही थांबला तर गणेश मच्छिंद्र माळी यांच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते. जमीन परस्पर विकणे हा चोरीचा गुन्हा आहे आणि परस्पर कशी काय विकू शकते? तर ह्याचे खरे कागद त्यांच्याकडे काय आहेत हे रजिस्ट्री ऑफिसनं पाहिलेत का? केवळबाई दत्तू माळी यांना बोलावून घेतलंय का? त्यांची सहमती घेतली का? तुमची सहमती घेतली का? नाही, मला माहितीच नाही. सहमती नाही, माहीत नाही. तरीसुद्धा जमिनी एकमेकाच्या विकण्याचे प्रकार चालू आहेत. याच्यात जर भावी काळामध्ये खून खराबा झाला तर ती जबाबदार राहतील. जमीन घेणारे आणि विकणारे. जमीन घेणारे आणि विकणारे जबाबदार होऊ शकतात. हे रजिस्ट्री ऑफिसचे मुख्य अधिकारी यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यात जे लोक फ्रॉड आहेत, ज्यांनी पैसे घेऊन हे कारभार केलेला आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि ही माझी जमीन रजिस्ट्रीपासून थांबवण्यात यावी. रजिस्ट्रीपासून थांबविण्यात यावी. ती जमीन माझीच आहे आणि ही जमीन त्यांचीच आहे आणि त्यांनाच राहिली पाहिजेत अशी केवळबाई दत्तू माळी यांची मागणी आहे. माझ्या मुलाला अगर माझ्या घरातल्या कोण्या माणसाला जीवघेणा हल्ला झाला, प्राणघातक हल्ला झाला आणि एखादा माणूस दगावला तर रजिस्ट्री ऑफिसवाले अधिकारी जमीन विकणारे आणि खरेदी करणारी जबाबदार राहतील अशीच मागणी केवळबाई दत्तू माळीची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा
बातम्या खऱ्या ती खऱ्या, खोट्या ती खोट्या, म्हणूनच केवळबाईच्या डायरेक्ट शेतात जाऊन कशी परिस्थिती आहे ही जनतेच्या पुढं आणले, रजिस्ट्री ऑफिसच्या अधिकाऱ्याच्या समोर आणलेले आहे. हे सत्य ते सत्य. बघूया योग्य कारवाई नेमकी खऱ्या बाजूनं होते का खोट्या बाजूनं होते ते पाहूया येणाऱ्या काळातच. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद महाराष्ट्रकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.